गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। बघा, आज आपण एका प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत। ते म्हणजे आपण या कलियुगामध्ये पाहतो की काही माणसं भरपूर श्रीमंत असतात आणि काही माणसं भरपूर गरीब असतात। तर श्रीमंत मनुष्य का होतो आणि गरीब मनुष्य का असतो, यामधील फरक काय आहे ना? काय केल्यानं मनुष्य श्रीमंत होतो, काय केल्यानं मनुष्य गरीब होतो, याचं उत्तर आज आपल्याला या निरूपणामध्ये मिळणार आहे। एकदा माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंना विचारते की हे प्रभू, कृपया मला सांगा की एखादा माणूस आयुष्यभर गरीब का राहतो बरं? काही माणसं गरिबीतून बाहेर पडून लवकरच श्रीमंत होतात, यामागील नक्की रहस्य काय आहे बरं? मग भगवान श्रीहरी विष्णू बघा त्या देवीला म्हणतात, तुमचं हे सुख आहे ना संपूर्ण जगासाठी फायदेशीर आहे। कारण आज मी तुम्हाला या आयुष्यभर गरीब राहण्याची 3-4 कारणे सांगेन, जी एखादी व्यक्ती सकाळी उठताच करते। जर एखाद्या व्यक्तीनं या 4 सवयी सुधारल्या ना, तर त्याला जीवनात श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही। तेव्हा हे देवी, हे सविस्तर समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, पण ही कथा मध्येच जोडण्याची चुकी करू नका। कारण अपूर्ण ज्ञान आहे ना, हे नेहमीच विषासारखं असतं। म्हणून पुढे माता लक्ष्मी म्हणते, हे प्रभू तुम्ही निश्चिंत राहा आणि ही कथा तुम्ही पूर्णपणे सांगा। मी ती कथा लक्ष देऊन ऐकेल, शेवटपर्यंत ऐकेल। म्हणून बघा, भगवान ती कथा सांगायला सुरुवात करतात। हे देवी, ही प्राचीन काळातील गोष्ट आहे। एका छोट्या गावामध्ये एक साधू महाराजांचा आश्रम होता। बघा, हे निरूपण आहे ना, तुमच्या जीवनाचं सार आहे। जसं तुम्ही हे जीवनामध्ये निर्माण कराल ना, तसा तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा होणार आहे। म्हणून कुणीच साधेपणानं हे निरूपण घेऊ नका। तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडल्याशिवाय राहणार नाही। बघा, हे निरूपण आहे ना, व्यवस्थित मन देऊन ऐका। भगवान त्या मातेला म्हणतात की ही प्राचीन काळातील गोष्ट आहे आणि एका छोट्या गावामध्ये एक साधू महाराजांचा आश्रम होता। साधू महाराज त्यांच्या सखोल समजुतीसाठी आणि जीवनातील रहस्य उलगडण्याच्या क्षमतेसाठी ते ओळखले जात होते। दूरदूरचे लोक त्यांच्या समस्यांवर उपाय विचारण्यासाठी त्यांच्याकडे येत असत। आणि गावामध्ये एक गरीब शेतकरी रामू आणि त्याची पत्नी सीता या 2 मुलांसह राहत होता। रामूचं जीवन अत्यंत अडचणींनी भरलेलं होतं। त्याच्याकडे शेतीसाठी खूप कमी जमीन होती, जी दगड आणि काटेरी झुडपांनी भरलेली होती। आणि रामूसाठी ती जमीन मशागत करणं सोपं नव्हतं, पण तो सर्वोत्तपरी प्रयत्न करत असे। रामू सकाळी उशिरा उठायचा, नियोजन न करता दिवसाची सुरुवात करायचा। अनेकदा तो आळसामुळं आपली कामे पुढे ढकलायचा। त्याची पिके कधीही वेळेवर पेरली जात नव्हती आणि त्याची योग्य काळजी सुद्धा घेतली जात नव्हती। त्यामुळं त्याला अनेकदा नुकसान सहन करावं लागत असे। यामुळं कुटुंबासाठी पुरेसं धान्य आणि उत्पन्न मिळणं सुद्धा खूप कठीण झालं। सीता रामूची पत्नी एक कष्टाळू आणि सहनशील महिला होती। ती सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामं करायची, जसे की पाणी भरणं, मुलांना तयार करणं, अन्न शिजवणं। आणि सीताला रामूनं त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडून आणावा असं वाटत होतं।
पण तो त्याच्या सवयी बदलण्यास तयार नव्हता. त्याचं घर माती आणि पेंढ्यांनी बनलेलं होतं, ज्याचे छत दर पावसाळ्यात गळत असे. पावसाळ्यात सीता आणि मुलांना घराच्या कोरड्या कोपऱ्यामध्ये बसावं लागत असे. रामूची मुलगी शाळेत जाण्याच्या वयाची होती, पण तिला शाळेत पाठवण्यासाठी घरात पुरेसे पैसे सुद्धा नसत. त्याचा मुलगाही लहान होता आणि अनेकदा तो आजारी सुद्धा असायचा. रामूची अवस्था पाहून गावकरीही त्याला प्रोत्साहन देत. काही लोक त्याला आळशी म्हणत, तर काही त्याच्या नशिबाला दोष देत असत. रामू खूप निराश आणि असह्य वाटत असे. दररोज रात्री तो आपले जीवन कधी बदलेल ना याचा विचार करून झोपायचा. बघा, म्हणजे आपल्या जीवनात सुद्धा असंच असतं ना, जेव्हा मनुष्याला काही काम नसतं ना, रिकामटेकडा बसलेला असतो, तेव्हा तो नशिबावर राहतो की भगवंत कधी येईल आणि माझ्या जीवनामध्ये चमत्कार करेल. पण असं कधी होतं का बरं? कधीच नाही. बघा, पुढे आपण पाहूया. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा तोच दिनक्रम पुन्हा करायचा. एके दिवशी गावामध्ये बातमी पसरली की साधू महाराज जवळच्या आश्रमामध्ये तळ ठोकून आहेत आणि ते लोकांच्या समस्या सोडवत आहेत. सीतानं रामूला आग्रह केला, तू साधू महाराजांकडे जा, तो तुला नक्कीच मदत करेल. सुरुवातीला रामू अगोदर टाळाटाळ करत राहिला, पण शेवटी त्यानं आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला. भक्त रामू साधू महाराजांकडे पोचला आणि त्यांनी त्यांच्या पाया पडून त्यांच्या गरिबी आणि समस्यांबद्दल सांगितलं. रामू म्हणाला, महाराज, मी खूप गरीब आहे. मी दिवसरात्र कष्ट करतो, पण तरीही आयुष्यात आनंद मिळत नाही. कृपया मला मार्गदर्शन करा. प्रिय भक्त साधू महाराज रामूकडे पाहून हसले आणि म्हणाले, रामू, गरिबी म्हणजे फक्त पैशाची कमतरता नाही, ती मनाची स्थिती आणि सवयींचं प्रतिबिंब देखील असते. जर तुम्हाला हवा असेल ना, तर मी तुम्हाला अशा 4 सवयींबद्दल सांगू शकतो, ज्या तुम्हाला नेहमीच गरीब ठेवतील. जर तुम्ही त्या समजून घेतल्या ना आणि त्या सोडवल्या, तर तुमचं जीवन बदलू शकतं. बघा, भक्त रामू म्हणतो, महाराज, कृपया मला या 4 सवयींबद्दल लवकर सांगा. मग साधू महाराज म्हणतात, ठीक आहे रामू, जेव्हा एखादा माणूस सकाळी उठतो आणि आळशी असतो ना, आणि त्याचा दिवस व्यवस्थित सुरू होत नाही, तेव्हा त्याचं आयुष्य नेहमी व्यर्थ जातं. मी तुम्हाला एका छोट्या कथेद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. खूप पूर्वी एका राजाला त्याच्या राज्यातील शेतकऱ्यांना आळशीपणाचे तोटे शिकवायचे होते. एके दिवशी सूर्योदयापूर्वी त्यानं राजवाड्याच्या मुख्य दाराबाहेर सोन्याचे नाणे आणि रत्न विखुरली. म्हणजे ती सोन्याची नाणी आणि रत्ने सर्वकडे पसरली आणि घोषणा केली की जो कोणी आधी येईल तो हे खजिना घेऊ शकतो. परंतु बहुतेक शेतकरी आळशीपणामुळे उशिरा उठले. जेव्हा ते तिथे पोचले ना, तेव्हा खजिना आधीच काढून घेण्यात आला होता. नेहमी सकाळी लवकर उठणारा एक वृद्ध, बघा, शेतकरी आधी तिथे पोचला आणि राजाचं बक्षीस मिळवलं. राजानं सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की जो आळशी असतो तो त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या संधी गमावतो. वेळेवर उठणं आणि काम सुरू करणं ही यशाची गुरुकिल्लीच आहे ना. रामूनं मान झुकवली आणि मान्य केलं की तो सकाळी उशिरा उठतो, दिवसभर आळशी राहतो. साधू महाराजांनी त्याला सकाळी लवकर उठून दिवसाची सुरुवात ऊर्जेने आणि उत्साहाने करण्याचं वचन दिलं. बघा, साधू महाराज म्हणाले की दुसरी सवय म्हणजे नकारात्मक विचार करणं. जर एखादी व्यक्ती सकाळी उठताच त्याच्या मनात चिंता असेल, भीती असेल, असंतोषाचे विचार आणतं, तर त्याची संपूर्ण ऊर्जा नष्ट होते. तो म्हणाला की एकदा एका व्यापाऱ्यानं साधू महाराजांना त्याची समस्या सांगितली आणि तो म्हणाला की माझा व्यवसाय दररोज कोसळत आहे. मला समजत नाही की हे का घडत आहे बरं.
साधू महाराजांनी त्याला दररोज सकाळी त्याच्या विचारांची काळजी घेण्यास सांगितलं. त्यानं एके दिवशी त्या व्यापाऱ्याला फोन केला आणि म्हणाला की सकाळच्या पहिल्या तासामध्ये तुला काय वाटतं बरं? तो व्यापाऱ्याला म्हणाला की मला वाटतं की आजही नुकसान होईल. साधू महाराजांनी त्याला समजावून सांगितलं की तुमचे नकारात्मक विचार आहेत तुमच्या कामावर परिणाम करत राहतात. दररोज सकाळी असा विचार करा की आजचा दिवस चांगला जाईल आणि तुमचे पूर्ण मन आहे ना तुमच्या कामामध्ये घालवा. व्यापाऱ्याने त्याचे विचार बदलले. हळूहळू त्याचा व्यवसाय भरभराटीला येऊ लागला. रामूने हे ऐकलं आणि म्हणाला, महाराज हे खरं आहे. सकाळी उठताच मी माझ्या समस्यांबद्दल विचार करू लागतो. मी हे बदलण्याचा प्रयत्न करेल. साधू महाराज पुढे म्हणाले की तिसरी सवय म्हणजे अनुशासनहीनता. जर एखाद्या व्यक्तीनं त्याच्या वेळेत आणि कामात शिस्त पाळली नाही तर त्याला त्याच्या कष्टाचं फळ कधी मिळू शकत नाही. बघा, साधू महाराजांनी आणखी एक गोष्ट सांगितली. एका तरुण शिष्यानं त्याच्या गुरुला विचारलं, गुरुजी मी माझ्या आयुष्यामध्ये कसा यशस्वी होऊ शकतो बरं? गुरुजींनी उत्तर दिलं, दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठा, ध्यान करा आणि तुमच्या दिवसाचं नियोजन करा. शिष्यानं सुरुवातीला काही दिवस असंच केलं, पण नंतर आळशीपणामुळं त्यानं ही शिस्त सोडली. गुरुजींनी शिष्याला बोलावून समजावून सांगितलं, यश हे केवळ कठोर परिश्रमाने मिळत नाही तर नियमितता आणि शिस्तीनं मिळत असतं. जर तुम्ही तुमच्या वेळेचा आदर केला नाही तर वेळ तुमचा कधीच आदर करणार नाही. शिष्यानं गुरुचं ऐकलं आणि शिस्तीनं आपलं जीवन व्यवस्थित केलं. हळूहळू त्यानं आपली सर्व ध्येय साध्य केली. रामूला जाणवलं की त्यांची दैनंदिन दिनचर्या अव्यवस्थित आहे आणि तो त्याच्या कामामध्ये निष्काळजी आहे. त्यानं साधू महाराजांना वचन दिलं की तो शिस्तीचं पालन करेल. शेवटी साधू महाराज म्हणाले की चौथी सवय म्हणजे विसंगती. जर तुम्ही दररोज काहीतरी नवीन सुरू केलं पण ते पूर्ण केलं नाही तर तुमचं आयुष्य नेहमीच अपूर्ण राहील. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली. एका व्यक्तीनं त्याच्या गावात एक सुंदर बाग लावण्याचं स्वप्न पाहिलं. त्यानं अनेक रोपे लावली पण त्यापैकी एकाचीही काळजी घेतली नाही. तो दररोज एक नवीन रोप लावतो पण जुन्या रोपांना पाणी द्यायला विसरला. काही काळानंतर त्याची सर्व रोपे सुकली. त्याला यशस्वी का झालं नाही असं विचारलं. तेव्हा तो म्हणाला, मी प्रत्येक वेळी एक नवीन काम सुरू केलं पण एकही काम पूर्ण केलं नाही. साधू महाराज म्हणाले की जो माणूस आपले जीवन विसंगतीमध्ये जगतो तो कधीही आपले ध्येय गाठू शकत नाही. तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्य आणि लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. म्हणजे रामूला कळालं की तो अनेक कामे सुरू करायचा पण ती कधीच पूर्ण करत नव्हता. त्यानं साधू महाराजांना वचन दिलं की तो त्याची कामे पूर्ण करण्याची सवय लावेल. साधू महाराजांच्या या शब्दांचा रामूच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला. त्यानं त्याच्या सकाळच्या सवयी बदलण्याचा निर्णय घेतला. आता तो सकाळी लवकर उठायचा आणि प्रार्थना आणि ध्यानाने दिवसाची सुरुवात करायचा. 3:40 म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या लवकर उठायचा. रात्री 6-8 वाजायच्या आतमध्ये झोपायचा. म्हणजे त्याचा आता दिनक्रम आहे ना हळूहळू व्यवस्थित होत चालला होता. ध्यानामुळे त्याला मानसिक शांती मिळाली आणि त्याचे विचार सकारात्मक होऊ लागले. त्याने त्याच्या शेतामध्ये काम करण्यासाठी एक दिनचर्या तयार केली. रामूला हे देखील कळालं की शिस्त त्याच्या प्रगतीचं मुख्य कारण असेल. त्यानं ठरवलं की तो दररोज त्याच्या शेतामध्ये 8 तास काम करेल आणि त्यानंतर कुटुंबासोबत वेळ घालवेल. त्यानं आठवड्यातून नवीन पिकं लावणं किंवा जुनी शेतं साफ करणं अशी छोटी ध्येय ठेवली.
तो दररोज आपले ध्येय साध्य करण्यामध्ये व्यस्त होता. हळूहळू रामूला त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडू लागला, बदल दिसू लागले. त्याचे पीक चांगले येऊ लागले आणि आता गावकरी त्याच्या कष्टाचं कौतुक करू लागले. त्यानं त्याच्या कमाईतून मुलांना शिक्षण दिलं. त्यानं त्याचं घर दुरुस्त केलं. शीतेसाठी एक नवीन ग्राइंडर विकत घेतलं, ज्यामुळे तिचे घरकाम सोपे झालं. रामूचं जीवन आता पूर्णपणे बदललेलं होतं. एकेकाळी त्याला आळशी आणि अयशस्वी म्हणणारे गावकरी आता त्याची स्तुती करू लागले होते. पतीच्या नवीन सवयी पाहून सीताही आनंदित होती. रामू आणि सीता आता त्यांच्या मुलांसह आनंदी जीवन जगत होते. साधू महाराजांनी सांगितलेल्या त्या 4 सवयींमुळं रामूचं जीवन पूर्णपणे बदललेलं होतं. त्याला केवळ गरिबीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नाही, तर त्याच्या मनात आणि आत्म्यामध्ये समाधान आणि शांती देखील मिळाली. म्हणजे याशिवाय अशी 4 कामे आहेत ना, जी लोक सकाळी जाणून बुजून किंवा अजाणतेपणे करतात, ज्यामुळे त्यांच्या कामांवर आणि आरोग्यावर परिणाम होतो. शास्त्रामध्ये अशी काही कामे सांगितलेली आहेत की जी सकाळी उठल्यानंतर अजिबात करू नयेत. अन्यथा शुभाशुभतेऐवजी दुर्दैव सावळीसारखे मागे लागू शकतं आणि आनंदाऐवजी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. तर चला तर ती कामे जाणून घेऊया. कोणती अशी कामे आहेत की जी सकाळी चुकून सुद्धा करू नयेत? जेव्हा आपण सकाळी सकाळी उठतो तेव्हा आपल्या समोर येणारा तो म्हणजे आरसा. सकाळी उठताच आहे ना, लोक स्वतःला आरशामध्ये पाहतात, जे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानलं जात नाही. सकाळी उठल्यानंतर प्रथम देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. असं केल्यानं दिवसाची सुरुवात चांगली होते. दुसरं म्हणजे बंद पडलेलं घड्याळ. एखाद्या व्यक्तीचं नशीब घड्याळाशी जोडलेलं असतं. घरात बंद पडलेलं घड्याळ येणाऱ्या वाईट काळाचे संकेत देतं. म्हणून शास्त्रानुसार बंद पडलेलं घड्याळ आहे ना, ते पाहिल्यानं वाद निर्माण होऊ शकतो. म्हणून दिवसाची प्रत्येक कामं बिघडवू शकतात आणि आधीचं केलेलं कामही बिघडू शकतं. यानंतर बघा, घरामध्ये पडलेली भांडी, सकाळी उठताच जी आपली उष्टी भांडी असतात ना, ती पाहिल्यानं शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार कमी होतो. आणि शास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करावं. घाणेरडी भांडी ठेवल्यानं घरात गरिबी येत असते, कारण देवी लक्ष्मी आहे ना, स्वतः घराच्या स्वयंपाकघरामध्ये वास करते. आणि जो व्यक्ती रात्री स्वयंपाकघरामध्ये घाणेरडी भांडी ठेवतो आणि स्वयंपाकघर स्वच्छ करत नाही, तो देवी लक्ष्मी त्या घराला कायमचं सोडून जाते, ज्यामुळं घरात गरिबीच येते ना. म्हणून रात्री स्वयंपाकघरामध्ये घाणेरडी भांडी कधीच ठेवू नका. आता आपण या निरूपणामध्ये जी माहिती पाहिली, काही कथा ऐकल्या, त्यामधून आपण काय शिकलो बरं? जेव्हा मनुष्याच्या सवयी व्यवस्थित होतील, सद्गुणरूपी मनुष्य कार्य करेल, धर्माला जागेल, तेव्हाच त्या मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान निर्माण होत असतं. म्हणजे जर आपल्या कामामध्ये सातत्य असेल तर कोणताही व्यक्ती श्रीमंत होऊ शकतो. पण आपण एक काम धरायचं, एक काम सोडायचं, मग आपल्या जीवनामध्ये अधोगती निर्माण होते. आपल्या कामामध्ये सातत्य राहत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमच्या कामांमध्ये तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोकून द्या. ज्या कामाला तुम्ही योग्य आणि तुमच्या लायकीचं समजता ते काम मनापासून करा. मग ते काम शिकणं असो, भक्ती असो, किंवा प्रेम असो, किंवा सेवा असो, किंवा कोणती जबाबदारी असो, किंवा स्वप्नांच्या मागे धावणे असो, जे करा ना ते पूर्ण निष्ठेने करा. ज्याप्रमाणे आपण सद्गुरूंची भक्ती करतो, ब्रह्ममुहूर्तावर पहाटे उठतो, हे आपलं रोजचंच आहे ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान सर्व काही आहे. समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, कोणतीही गोष्ट आपण जर मनात ठरवली ना, तर ती नक्कीच त्या गोष्टीमध्ये यश निर्माण करता येतं.
म्हणजे सेवा करायची असेल तर वेळ पाहू नका, प्रसाद ग्रहण करायचा असेल ना तर त्याची चव पाहू नका, कीर्तन ऐकायचं असेल, निरूपण ऐकायचं असेल तर जागा कोणती आहे ते पाहू नका, आणि एखाद्याचं भलं करायचं आहे ना तर स्वार्थ कधी पाहू नका, प्रेम करायचं असेल ना तर मेंदूरूपी काहीही पाहू नका, तर त्याचं मन बघा, आणि आशीर्वाद मिळवायचा असेल तर प्रत्येक माणसामध्ये परमेश्वर शोधा. पण आपण शोधतो का बरं? कधीच नाही. आपल्या जीवनामध्ये बघा काही माणसं असतात ना, भक्ती मार्गामध्ये ते असतात, पण त्यांना माणूस आवडत नसतो. ज्या मनुष्याला माणसामध्ये घृणा येते त्याची भक्ती योग्य मार्गात जाईल का बरं? त्याला भगवंत कधी प्रचिती देईल का बरं? कधीच देणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, पूजा करत आहात ना तर विश्वास ठेवायला शिका, बोलण्या अगोदर ऐकायला शिका, खर्च करण्या अगोदर कमवायला शिका, अपयश स्वीकारण्या अगोदर प्रयत्न करायला शिका, नातं बनवण्या अगोदर नातं कसं टिकवतात ते शिका, आणि रडण्या अगोदर कोणाला तरी हसवायला शिका, मरण्या अगोदर कोणाला तरी भरभरून जगायला शिका. पण आपण बघा आपल्याला दुःख देऊन आपण समोरच्याला कधी खुश ठेवलं आहे का बरं? कधीतरी या गोष्टीचा सुद्धा विचार करायला हवा. कधी कधी मनुष्य आहे ना स्वतःच्या सुखासाठी इतरांना दुःख देतो, पण दुसऱ्याच्या सुखासाठी तो कधीच दुःख भोगत नाही. म्हणजे कधीतरी आपण दुसऱ्याला सुद्धा खुश ठेवायला हवं. हे कधी आपण आयुष्यामध्ये केलेलं आहे का बरं? म्हणजे दुःखीच राहायचं आहे ना तर सर्व गोष्टींनी वाईट शोधायला शिका, आणि प्रसन्न आनंदी जगायचं असेल तर सर्व गोष्टींकडे चांगल्या दृष्टिकोनानं बघा. म्हणजे या जगामध्ये जे घडतं ना ते चांगल्यासाठीच घडत असतं. म्हणूनच त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जर आनंद बघाल ना तर तुमचं जीवनसुद्धा आनंदी होईल. पण आपण तसं बघू तर ना. म्हणून जे आपल्याजवळ आहे ना तेच सर्वश्रेष्ठ आहे. जे आपल्याजवळ आहे त्याची आपल्याला कधीच किंमत नसते, पण जे आपल्याजवळ आहे ते एखाद्याचं स्वप्नसुद्धा असू शकतं. म्हणून आपल्या जवळची आहे त्याची व्हॅल्यू करा, आणि कारण ते मिळवण्यासाठी कोणी ना कोणी या जगातमध्ये तळमळत असतं. पण मनुष्याला हे कळतं का? कधीच कळत नाही. जीवन आनंदात जगायचं असेल ना तर या गोष्टी लक्षात ठेवा. एखाद्याच्या चुकीला माफ करा, हळूहळू विश्वास करा, प्रेम करा, पण मनापासून मनमोकळेपणाने हसा, आणि एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची संधी कधी गमावू नका. जे लोक तुम्हाला नावं ठेवतात ना, तुमची निंदा करतात ना, तर ते सदैव तुम्हाला नावच ठेवणार ना तुमची निंदाच करणार. मग तुम्ही कितीही चांगलं वागा किंवा वाईट वागा, म्हणून शांत राहा, संयम ठेवा, आणि चांगले कर्म करत राहा. पण मनुष्य काय करतो बरं? तर एखादी आपली निंदा करत असेल ना तर त्याच्या तोंडाला तोंड देतो. म्हणजे त्या निंदेवर बघा तो वेगवेगळे शब्द बोलतो. मग त्यामधून वादच निर्माण होईल ना. वादाशिवाय दुसरं काही होईल का बरं? कधीच नाही. म्हणून अशा वेळेला मनुष्याने शांत राहायला हवं, संयम पाळायला हवा. जर शांत आणि संयम पाळला ना तर तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होतो. म्हणून आपल्या जीवनाचे दोन शक्तिशाली शत्रू म्हणजे राग आणि काळजी. म्हणजे रागाने आपला संयम संपतो, आणि काळजी करून आपली विचार करण्याची शक्ती संपते. म्हणून रागाने शांतता नष्ट होते, आणि काळजी करून आपलं सौंदर्यच बिघडतं ना. म्हणून या रागाला आपल्यापासून दूर ठेवा. जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये राग आहे ना तोपर्यंत तुम्ही समाधानी कधीच होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे पैसा तर सर्वच जण कमवतात, पण पैशाबरोबर आशीर्वाद देखील कमवा. कारण जिथे पैसा उपयोगाला येत नाही ना तिथे आशीर्वाद नक्कीच कामी येतो. म्हणून आयुष्यात जे बरोबर आहे ते करा, जे तुमच्या आनंदासाठी योग्य आहे. म्हणून आयुष्यामध्ये जीवन जगताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी गरीब श्रीमंत जरी असेल ना
तरी त्याला येणारे दुःख सेमच असतात. म्हणून त्याच्याकडे जास्त पैसा आहे म्हणून त्याला दुःख कमी आहे असं कधीही मनात घेऊ नका. हे समाधान आहे ना ते आपल्या मान्यावर आहे. जोपर्यंत आपण समाधानी होत नाही, अहंकारापासून दूर होत नाही, लोभापासून दूर जात नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आनंदसुद्धा होणार नाही आणि समाधानसुद्धा प्राप्त होणार नाही. आणि हे जर सर्व हवं असेल ना तर सद्गुरू रूपी ज्ञान, समर्थ रूपी विचार आपल्या जीवनामध्ये निर्माण करा. सद्गुरूंच्या चरणी शरण जा. सर्व काही आतापर्यंत घडलेल्या चुका असतील त्या सद्गुरूंना सांगा, क्षमा करा, मी माझ्या चांगल्या मार्गाला सुरुवात करतोय. मग बघा तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद घडू लागेल. जय जय रघुवीर समर्थ.